चला तर मैत्रिणींनो, लाल लाल भडक अशी बाजारातून ताजी ताजी गाजरं आणलेली होती, तर त्याची आपण कोशिंबीर बनवूया। सगळ्यात आधी गाजर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि थोडी थोडी वरनं साल काढून घेतलेले आहे आणि खिसून घेतलेले आहेत गाजर। आता त्या गाजराच्या खिसामध्ये मी शेंगदाण्याचं कूट, साखर आणि मीठ घालून घेतलेले आहे। त्यानंतर इकडं पातेल्यामध्ये मी एक पळीवर इतकं तेल घातलेलं आहे, कारण 2च गाजरांचे आपण कोशिंबीर बनवत आहोत। आणि तेल गरम झाल्यानंतर जिरं, मोहरी, कढीपत्ता असला तर तुम्ही घालू शकता, तसेच हिरवी मिरची, थोडासा हिंग, हळद घालायची आहे आणि कोथिंबीर मात्र आपण मैत्रिणींनी त्या फोडणीमध्ये टाकायची नाही। आणि त्यानंतर ती फोडणी मी आपण जे गाजराचा किस केलेला होता त्या खिसावर घालून घेतलेले आहे। गाजराच्या खिसामध्ये आधीच कोथिंबीर घालायची नाही, आपण जे तडका मारलेलं मिश्रण असतं ते ओतल्यानंतर मग वरून कोथिंबीर आणि दही घालून मग ते मिक्स करायचं आहे। बघू शकता तुम्ही, खूपच छान अशी कोशिंबीर झालेली आहे। मी इथं दही घातलेला आहे, तुम्ही लिंबाचा रस जरी वापरला तरी सुद्धा खूप छान होते, पण दह्यामुळे कोशिंबीरला एक टेस्ट वेगळीच येते। या कोशिंबीरमुळे एक भाकरी तुम्ही नक्कीच एक्स्ट्रा